हॅलो नमस्कार मित्रांनो, गाव निसर्ग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं वालं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आलेलो होतो पाहुण्याच्या तिकडं या साक्षीला घ्यायला. साक्षी चालू आहे मका. इकडे पाऊस झालेला आहे, आपल्या इकडे पाऊस झालेला नाही आहे, पाहुण्यांच्या इकडे पाऊस झालेला आहे. आणि पूर्ण पावसानं हे बघू शकतो तुम्ही, पूर्णपणे लटकलेलं आहे पायाला. हे बघून घ्या, म्हणजे पूर्ण चिखलामध्ये त्यांच्याकडं घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही आहे. आणि रस्ता नसल्यामुळं मका पायाला पेंड लटकलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. ही साक्षी आलेली आहे, स्पेशल तिला कामासाठी चालवलेलं आहे. बोल, मामाच्याकडे काय जायचं? मला मामाची दादा अद्रक लावायची आहे. अद्रक लावायला येणार आहे 2-3 दिवस. लहान पोरं आहे पण मग लय काम करते, त्यामुळं घेऊन चाललेलं आहे. बघा मग आता पुढं काय होतं नक्की, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, आता अद्रक ट्रॅक्टरमध्ये भरलेले आहे आणि अद्रक भरून आता वावरात जायचं आहे. त्याच्यामध्ये आता ठिबकसुद्धा घेऊन जायचं आहे. हे बघा, ज्यारी ठिबक आणतोय. आता हे ठिबक वावरामध्ये पसरायचं आहे. अजून पसरल्यानंतर पाणी सोडायचं आहे. हे टाकून तर मित्रांनो, हे ज्यारीचं पूर्ण अद्रक लावायचं चालू आहे. 2 एकर अद्रक घ्यायचं. आता ते अद्रक लावून घ्यायचं. अद्रक लावून झाल्यावर मग आपल्याकडं लावायचं आहे. काय हाल चालू आहे आज? आज काय वाटतं? हाल नाही, मजा आहे. मजा आहे एकदम. कितीला बसला हा बंडल आपल्याला? हा बसला 900 रुपये. मित्रांनो, 900 रुपयाला बंडल आणलेला आहे. किती एम एम आहे? आणि हा हे बघ, मी इथं पाहायला पाहिजे नव्हतं याला विचारण्यापेक्षा. 16 mm आहे, 1800 आहे आणि 500 फुटी. 500 फुटी ना, 900 मीटर आहे. हा 900 मीटरचा बंडल आहे. तर आता दतळी बितळी सगळे घेतलेलं आहे, ट्रॅक्टरमध्ये पूर्ण भरलेलं आहे. अजून आता काय राहिलं? हां, आपणच राहिलेलं की तर आता आम्ही आता डायरेक्ट अद्रकीच्या वावरात जाणार आहे. तर बैलांना लावतो बिवतो हाकून बैल इथं सावलीला बांधून दिलेले. आता बैला निवांत आराम करीन. मी थोडं लेट झालो त्यामुळं त्यानं बेड पाडले, तो काही व्हिडिओ आलेला नाही. पण माती लावायचा व्हिडिओ त्याच्यामध्ये मी करतो ॲड. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. निसर्ग या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपले असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. मित्रांनो, अद्रक लावलेली आणि अद्रक लावल्यानंतर आता त्या अद्रकीला माती लावायची आहे. आणि माती लावण्यासाठी मी आता बैल वावरात घेऊन चाललेलो आहे. आणि बैल वावरात घेऊन गेल्यानंतर कशा प्रकारे अद्रकीला माती लावली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, अशा बैल वडीत घेऊन जावं लागलं. हा बैल काही चाला ना, मायला या बैलाची. मित्रांनो, असं मला लय बोश होतो का बैलाने चालले तर. अशा प्रकारे कोल्ह्या पडून घेतलेल्या. साईडला अद्रक लावायचं चालू आहे. हे बघा, आम्ही ते आऊत आहे ना, आऊत आणायला बैल नेले होते. पण काय ते बैल आणायला आम्हाला आऊत आणता चाललं नाही. ते याच्यावर जोर ठेवून ते काय आम्हाला जमलं नाही. बैलाने डायरेक्ट उडून घेतलं
आणि म्हणलं आता मग मी घेतो जू घेऊन मी पुढं आलो ना. आता याच्या बोकंडी दिलं मी आऊत. आता बैस म्हणलं बोकंडी घेऊन आऊत. फार जीव चालला. सकाळच्या धरून जेवेल नाही. एका टाईमवर जेवणारा माणूस आज 3 टाईम जेवणारा माणूस एका टाईमवर आहे आज. अजून जेवण नाही केलं. कसं वाटलं मग आता? हां, शेती कशी सोपी आहे ना? बरेच जण म्हणतात लई सोपी शेती आहे. मित्रांनो, जर तसं पाहिलं तर शेती सोपीच नाही आहे. सगळी वचवत चालू आहे. आता काय म्हणते ना, करीत राहायचं म्हणून. भाव भेटन किंवा नाही भेटन, करीत राहायची शेती. आता घे आऊत बांधून. आपण आऊत बांधून घेऊ. आऊत बांधून घेतल्यानंतर टराटमध्ये माती लावू. कशी माती लागते पाहू आता. आणि आज काय आमच्याकडे पाऊस बिऊस नाही. कालचं धरून थोडीशी उघड पडलेली पावसात मध्ये. जो बिव कसं आऊत येटल्या जातं, तर काही वेळेस काय करतात, जे नवीन शेतकरी पोरं असतात तर त्यांना आऊत ठेवायचं माहीत नाही राहत. तर ते हे तोंड आहे ना समोरून ठेवत्या आणि ते तोंड मागून ठेवत्या. तर असं नाही व्हायला पाहिजे. ते समोरूनच तोंड आलं पाहिजे. मग असं बांधून घेतलं. याला रिझर्व म्हणते ना. मला माहित नाही, मी आडा नाही भाऊ. तू सांग काय म्हणते याला? त्याला का? हां, बळी म्हणते. बळी काय? बळी बळी बळी? याला बळी असं काय म्हणते मला माहित नाही. मग तो कशी माती बळी ती. तर मित्रांनो, मी याला म्हटलं जेवण करून घे, आणि हा जेवण करायला नाही म्हटला. नंतर मला कळलं की तो म्हणे निवांत अद्रक बिद्रक आज लावून घेऊ. आणि नंतर तो हळूच काय म्हणतो, 500 केची पार्टी घ्यायची, तेव्हा पोट खालीच ठेवावं लागेल. म्हणजे हा 500 केची पार्टी घेण्यासाठी 2 दिवसापासून जेवणच नाही करू राहिला. तर लवकरात लवकर 500 के आज होणार आहे. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर निवृत्ती सदाफळ ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गाव निसर्ग ब्लॉग या यूट्यूब चॅनलला देखील सपोर्ट करा. हे अशा प्रकारे हे बघा. बघा आता हे अद्रक आहे. हां, तर हे बघा अद्रक अशा प्रकारे झाकल्या जाऊ राहिली साईडनं बी. तर व्यवस्थित एकदम मस्त झाकल्या जाऊ राहिली. जशी म्हणावं अशी तशी माती पड राहिली. मी स्वतः झाकून पाहण्याचा प्रयत्न करतो. बघा खूप भारी मस्त माती लागलेली आहे. तर यास इथं उघडं राहू राहिलं साईडला. इकडे व्यवस्थित झालं, पण इथं थोडं उघडं राहिलं. तर ते फक्त शेतकऱ्यामध्ये डोकं लागतं. नाहीतर अडाणी जर असतं तर डायरेक्ट आवतच हाकीत बसला असता. पण थोडं नॉलेज असल्यामुळे ना आवत आकडा लागेल असा प्रश्न निर्माण झाला. तर आवत आकडून घेऊ, मग बघू काही बदल होतो काय. नाही बदल झाला तो बी अडाणीच समजून घ्यायचा. झाला बदल तर हुशार आहे, आणि नाही झाला बदल तो बी अडाणीच. जे अरे हे 2 एकर वावर आहे ना इथं. आता हे 2 एकर अद्रक लावायचं. रात्री आम्ही इथं JCBनं खड्डं घेतलं. त्यांचीवाली पहिली जुनी पाईपलाईन गेलेली होती, आणि त्या पाईपलाईनचं इथं बँड काढायचा होता. तर अशी पाईपलाईन आम्ही फोडवली. मकार गड्डं. आणि आधी इथं गड्डं घेतलं होतं ह्या साईडला पाईपलाईन पाडण्यासाठी, पण इथं नाही सापडलं, इकडं सापडलं. तर मित्रांनो, अडाणी नाही तो. हे बा इथं अद्रक एकदम व्यवस्थित आता झाकायला लागलं पूर्ण. आता तुम्हाला दिसत असेल साईडला पूर्ण झाकू राहिलं, म्हणजे अडाणी नाही आहे. तर व्यवस्थित आता अद्रक झाकलं जाऊ राहिलं एकदम बढिया. ओके, टेन्शन नाही मित्रांनो. चला आता बघू पुढं काय काय होतं काय काय नाही, तुम्हाला दाखवतच राहणार आहे. मित्रांनो, पूर्णपणे अद्रकीला माती लावून झालेली आहे. एक प्लॉट अद्रकीचा लावून झालेला आहे. तर मित्रांनो, इथं पाईपलाईन जी फुटलेली होती, आणि ती पाईपलाईन जोडून घेऊ राहिलो आता आम्ही. पूर्णपणे आता जोडायचं कापलेलं आहे. पूर्ण जसं जोडायची होती तसं पूर्ण पाईप कापून घेतलेलं आहे. आणि कापून घेतल्यानंतर आता स्क्रू वगैरे मारून घ्यायचं, म्हणजे डायरेक्ट आपल्याला वर पाणी काढायचं आहे. त्यामुळं पूर्ण ही पाईपलाईन क्लिअर केली आता. तर डायरेक्ट ठिबकला. तर इकडं साईडला ठिबकची नळी टाकायचं काम चालू आहे. ठिबकची नळी पसरून झालेलीच आता, थोडी राहिलेली 1-2 बेड. तर ओके मध्ये होईल, पाणी चालू होऊन जाईल. मित्रांनो, पाऊस चालू झाला, आणि पाऊस
यायला सुरुवात झाली आणि पाऊस आल्यामुळं काम सगळं एंड झालं. पावसाचं वातावरण सुद्धा खूप मस्त तयार झालेलं आहे. हे बघा, हे पूर्ण वातावरण तयार झालेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आजचा ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये काय जे तुम्हाला दाखवलं पूर्ण शेतीचंच कंटेंट दाखवलं. आणि गाव निसर्ग ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.